राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणामध्ये आपण आज 27व्या दिवसाचे पारायण करणार आहोत. कालपर्यंत आपण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 577व्या ओळीपर्यंत वाचन केले आहे. आज आपण याच अध्यायाचे पुढे म्हणजे 18व्या अध्यायाच्या 578व्या ओळीपासून पुढे प्रारंभ करणार आहोत. श्री गणेशाय नमः. तैसे जे वायाने ओसाळ दिसे जाणणे तयाती मी म्हणे तामस ज्ञान. तेही ज्ञान या भाषा बोलिजे तो भाव ऐसा जात्यंधाचा का जैसा डोळा वाढू का बधिराचे नीट कान आपिया नाम पान तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नो हे जाणावे डोळ सतम. एवं तीही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. आता याचे त्रिप्रकारा ज्ञानाचे नि धनुर्धरा प्रकाशी होती गोचरा कर्तयाच्या क्रिया मनोनी कर्म पैगा अनुसरे तिन्ही भागा मोहरे झाली ओघा पाणी जैसे. तेचे ज्ञान त्रयवशे त्रिविध कर्म जे असे तेथ सात्विक तव ऐशे परिसाथी. नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आसक्तीरहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हणतात. तरे स्वाधिकाराचे मार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे परिश्वंगे प्रिया ते जैसे. सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचनी अंजन तैसे अधिकाराशी मंडन नित्यपणे जे. ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. तैसे सर्वस्वी कर्मानुष्ठे परे फळ नसुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नवे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. तरे अकर्णाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे झालियाचे आनंदे फुंजोनीने. ऐशे ऐशिया हातवटिया कर्म निपजे जे धनंजया जान सात्विक हे तया गुण नामगा. यावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे न करी अवधानाचे वाणीपण. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारे न वा पुनः क्रियते बहुलायासन तद्राजसम उदाहृतम. फलेच्छा धरून अथवा अहंकारपूर्वक मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म केले जाते त्याला राजस कर्म असे म्हणतात. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा. का तुळशीच्या झाडा दुरुनी न घापे शिंतोडा द्राक्षीच्या तरी बुडा दूधची लाविजे. तैशी नित्य नैमित्तिके
कर्मे जे आवश्यके तयाची विषयी न शके बैठला उठो हे रा काम्याची नितरी नावे देह सर्वस्व आघवे विचिताही न म्हणवे बहु ऐशे आगा देवडी वाडी लाहिजे तेथ मोल देता न धायजे पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी का परिसू झाली हाती लोहा लागे सर्व संपत्ती वेचू करिता ये उन्नती साधुकूर जैसा तैशी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केलेही मानी तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य की जे तितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावे दौंडीचे कर्मिया नाव पाठाचे वाणी सारी तैसा भरे कर्मांकारू मग पिता अथवा गुरु तेन मनी काळजरू औषध जैसे तैशेनी साहंकारे फळाभिलाषिये नरे की जे गादरे जे जे काही परे तेही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा जीवनो पावो का जैसा कोल्हाटियांचा एका कणा लागी उंदेरू आसका उपसे डोंगरू का शेवाळ उद्देशे दुर्दुरू समुद्रू डभुळी पाही भिके परते न लाहे तरी गारुडे सापुरू वाहे काय की जे शिनोची होये गुडू एका हे आसो परमाणुचे निलाभे पाताळ लंघिते वळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे ते काम्य कर्म सकलेश जाणावे तेथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे अनुबंधं क्षयं हिंसां अनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते भावी परिणाम नाश प्राणपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य यांच्याकडे लक्ष न देऊन अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म म्हणतात तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साचजेने जे निपजविला पाठी काहीच न दिशे दिठी रेग काढिली या पोटी तो याचा जेवी का कांजी घुसळलिया का सार खरू फुंकलिया काही न दिशे गाळिल्या वाळू घाना नाना उपनिलिया भूस का विंदिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारयाशी हे अवघेची जैसे वांझे होऊन नाशे जे केली पाठी तैसे वायाची जाय एरवी नरदेहाई एवढे धन आटनिये पडे जे निपजविता मोडे जगाचे सुख जैसा कमळवणी फासू काढिल्या काढसू आपण झिजे नासू कमळा करे का आपण अंगे जळे आणि नागवे जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचिनी तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाई होय घावो परी पुढीला पावो निपजविने जेणे मासी आपण याते गिळवी परी पुढीला वांती शिनवी ते कष्मळ आठवी आचरण जे तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे ही पुढील तैसे न पाहता करी केवळा माझा उवावो करिता कोण प्रस्तावो केली आहे आवो कायेत ये जाणीवेची सोये
अविवेकाचे निपाये पुजोनिया होय साठोपकर्मी आपुला वसोटा जाळूनी बिसाटे जैसा वन्ने का स्वमर्यादा गिळूनी सिंधुटी मग नेने बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वडे करीत चाले तैसे कृत्या कृत्य सरकटित आपपर नुरवित कर्म होय ते निश्चित तामस जान ऐशी गुणत्रय भिन्ना कर्माची गार्जुना ही केली विवंचना उपपत्तीशी आता याची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवू ही त्रिविधता पातलासे चतुराश्रम वशे एकू पुरुषू चतुर्धा दिशे कर्तया त्रैविद्य तैसे कर्म भेदे परितया तीही यातू सात्विक तव प्रस्तुतो सांगेन दत्त चित्तो आकर्णिंतो मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विक उच्यते आसक्ती रहित अहंकार रहित धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने विकार रहित अशा कर्त्याला सात्विक कर्ता म्हणतात. तरे फळोद्देशे सांडिल्या वाढीती जीवी सरळ्या शाखा का चंदनाच्या भावनया कान फळताही सार्थका जैशिया नागलतिका तैशिया करी नित्याधिका क्रिया जोका परे फल शून्यता नाही तया विफळता पैफळाशीची पांडुसुता फळे काहीशी आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकलापुपैगा निपजावया तया काळा ते नुलंघने देशशुद्धी ही साधने का शास्त्रांचा वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एकवळा चित्त जावो न देणे फळा नियमांची सांखळा वाणी हन हा निरोधू सावया लागी धैर्याची चांग चांगी चिंतवणी जिती अंगी वाहे जोका आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडे देह सुखाची परवडी येऊन लाहे ऐसा निद्रा दुरावे क्षुदान बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठावो तव अधिकाधिक उत्साह धरी आगळिक सोने जैसे तुक तुटलिया कशी जरी आवडी आथी साच तरी जीवित ही सलंच आगे घालिता रोमांच देखी जती सतीये मा आत्मया एवढिया प्रिया वालबेला जो धनंजया देवची सिद्धता तया काय खेदू होईल मनोनी विषय सूर वाढू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दुनवटे कर्मी जया ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरे ते ठाके ऐशी परी वाहे जरी तरी कडाळी मोडे जय गाढा तो आपण पेन मनी अवघडा तैसा ठाकलेनी थोडा नोहे जो का ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवून येणे या खुना कर्म करिता
देखिजे जो पंडू सुता तया ते मनिपे तत्वता सात्विकू करता आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाच्या वसोटा तू रागे कर्म फल प्रेप्सु लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्विता करता राजस परिकीर्तितः अभिलाषी कर्मफलाची इच्छा करणारा लोभी दुसऱ्याला पीडा देणारा म्हणजे बाह्य व अंतर शुद्धी विरहित म्हणजे यशापयशामुळे हर्ष व शोक यांनी युक्ती अशा कर्त्याला राजस करता म्हणतात. जैसा गावीच्या कष्मळा उकरडा होय एक वेळा का स्मशानी अमंगळा अघवयाची त्यापरी जो अशेषा विश्वाची अभिलाषा पाय पाखाळनिया देखा घरटा झाला म्हणून फळाचा लागो देखेचे अस लगो ते कर्मी चांगो मोह मांडी आणि आपण झाली जोडी उपको निधी कवडी क्षण क्षणा कुरोंडी जीवाची करी कृपण चित्ती ठेवा पुला तैसा दक्षु पराव्या मोला बकू जैसा कुतला माशी आशी आणि गोवी गेली या जवळी जगडली अंग फाळे फळे आतू पोळी बोरांटी जैशी तैसे मने वाचा काये बलतया दुखवितो जाये स्वार्थू साधिता न पाये पराचे हित तेवीच अंगे कर्मी आचरणे नो हे क्षमी न निघे मनोधर्मी अरुचकू कंकाची आ फळा आ तू माझ बाहेरी मवळा तैसा सबाय दुबळा सुचित्वे जो आणि कर्मजात केली या फळ लाय जरे धनंजया तरी हरिके जगाया वाकुलिया वाये अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके तेने जिंतिले धिक्कारो लागे कर्मी राहटे ऐशी जयाते होती देखशी तुची जाण त्रिशुद्धीशी राजस करता आता या पाठी येरू जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता अयुक्ता प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. नियम रहित शास्त्र संस्कार रहित बुद्धीचा कोणापुढे नम्र न होणारा कपटी दुसऱ्याचे बरे ज्याला पाहवत नाही असा आळशी सदा असंतुष्ट दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. तरी मी लागलिया कैसे पुढील जळताशे ही निजे हुताशे जिया परी पैश श्री मिया तिखटे निजे कैसे निनिवटे का निजे काळ कुठे आपुले केले तैसा पुढिलया आपल्या गातू करीत धनंजया आदरी ओघटिया क्रिया जो का त्या करिताई वेळी काय झाले हे न सांभाळे चळला वायू वाहू तुळी चेष्टे तैसा पै करणिया आणि जया मिळू नाये धनंजया तो पाहून पिशेया कैचित्राय आणि इंद्रियाचे ओईरिले चरोनी राखे जो जियाले बैला तळी लागले गुचेड जैसे हंसया रुदना वेळो नेनता आदरी बाळू राहाटी छंखळू तया परी जो प्रकृती आंतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेने फुगे केले धालेपणे करडा जैसा म्हणून मान्याची निनावे ईश्वराही परे न खालवे
स्तब्धपणे न मनवे डोंगराशी आणि मन जयाचे कलाली राठी फुडी चोरिली दिठी किरते ओली पंजांगणेची किंबहुना कपटाचे देहची वळले तयाचे ते जिने की जुवाराचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लांचा गावो म्हणून नये येऊ जावो तया वाटा आणि अनिकाचे निके केले विरू होय जयाले जैशी पेय पया मीनलेख लवण करे काही वायसा पदार्थो घातला गेया तो तेची क्षणी धडाडितो अग्नी होय नाना सुद्रवे गोमटी झालिया शरीरी पटी होऊनी ठाती किरीटी मळूची जेवी तैसे पुढिलांचे बरवे जयाचा भीतरी पावे आणि विरुद्धची आगवे हो हो निगे जो गुण घेदे दोष अमृताचे करे विष दूध पाजिलिया देख व्याळू जैसा आणि ऐकी जियावे जेने परत्रासा जयावे जे उचित कृत्य पावे अवसरी जे ते विभा जया आपैशी निद्राये ठेविली ऐशी दुर्व्यवहारी जैशी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तैतया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे जेवीची सागराचा पोटी जळे अखंड आगीठी तैसा विसाधू आहे गाठी जीवाचे जो लेंडोरा आगी धुमावधी का अपानांगे दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची पारा वेगळेही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा आगा जगाही परोती सुचावाहे पैचिते करिता विशी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका तो पाप पुंजो मूर्तो देखसी तू अव्याहतू तामसू करता एवं कर्म करता ज्ञान यातीचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणत श्रीविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय हे धनंजया बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे 3 प्रकार मी सारे वेगवेगळे सांगतो ते ऐक आता अविद्येचा गावी मोहाची वेडोने मधवे संध्याची आगवी लेवो निलेने आत्मनिश्चयाची बरव जयारिसा पाये सावयव ती बुद्धीची धाव त्रिदासे आगा सत्वादी गुणी इही काही एकतीने ठाई न किजेजी येत पाये जगा माझे आगे नसता पोटी कवन काष्ठ असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिधाजे नोहे म्हणून ती गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीशी वाटणी तशीच असे तेची एक वेगळाले तेथ चिन्हे अलंकारले सांगिजेलो पाहिले भेदले परे बुद्धी धृती या दोन्ही भागा माझे धनंजया आधी रूप बुद्धीच्या भेदाशी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा
संसाराशी गा सुभटा प्राणिया येत्या वाटा तिने आधी जे अकरण काम्य निषिद्ध तेही मार्ग तिनी प्रसिद्ध संसार भयेस बाध जीवाया प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य भया भये बंधम मोक्षंच या व्यक्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी अर्जुना जी बुद्धी करणीय व अकरणीय यांच्या ठिकाणी प्रवृत्ती व निवृत्ती भय व अभय बंध व मोक्ष हे जाणते ती सात्विक बुद्धी होय म्हणून अधिकारी मानिले जे विधीचे नियोगे आले ते एकची येथ भले नित्य कर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ शिवजे तहाने ये तुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करून दे सुगम मोक्ष सिद्धी ऐशे कर्म करीतो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षो भागा ते तजे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळे ये कर्मी बुडकुळी ध्यावी केना तृषार्ता पाणी जे का पुरी पडलिया प्रवाहने अंधकूपगता किरणे सूर्याचेनी नाना पत्तेशी औषध लाये तरी रोगे दाटलाई जे कामिना जिवाळा होये जळाचा जरी तरी तया जीविता नाही जेवी अन्यता तैसे कर्मी ये प्रवर्तता जोडीची मोक्षो हे करण्याची आकडे जे ज्ञान ते चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण जी ती काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुके पडिले द्या ते कर्मी अकार्ये जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची पै आगी माझी न मिरवे आथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी का काळयान धुंदू आतू देखोनी न घलवे हातो न वचवे खोपे आतू वाघाचे तैसे कर्म करणीय देखोनी महाभय उपजे निसंदेह बुद्धीचे वाढिले रांधुनी विखे तेथे जाणिजे मृत्यू न चुके देवी निषेधी का देखे बंधा तेजे मग बंध भय भरिती ते निषिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माचे ऐशेनी कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापके खरा कुडी पारखी जे आपरी तैसी कृत्य शुद्धी बुझे जे निरवदे सात्विक मनिपे बुद्धी तेची तू जाण या धर्मम अधर्मंच कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी हे अर्जुना ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही ती राजस बुद्धी होय आणि बकाचा गावी घेपे क्षीरणे रस कलवे का अहोरात्रीची गोवी आंधळे नेने जया फुलाचा मकरंदू फावे तो काष्टे कुरु धावे परी भ्रमरपणा नवे आवाजीवी तैसी ये कार्ये धर्म रूपे जिये
ते न चोजविता जाये जाणती जे का आघा डोळा विन मोतिये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का ते गा बुद्धी चोख विशी जाण येथ राजशी अक्षत टाकिली जैशी मांदियेशी अधर्मम धर्ममिती या मन्यते तमसावता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीसा पार्थतामशी हे पार्था जी तमाने आच्छा दिलेली बुद्धी अधर्माला धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तामस बुद्धी होय आणि राजा जिया वाटा जाये ते चोराची आडव होये का राजसा दिवो पाहे राती होनी नाना निधानची निदैवा होये कोळसयाचा वडवा पै असते आपण पेजवा नाही झाले तैसे धर्मजात तितुके जे बुद्धीशी पातके साचते लटिके ऐशेच बुजे ते आगवीचे अर्थ करून निघाले अनर्थ गुणते ते व्यवस्थित दोषची माने किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते ते तुले उपरते जाणे जे बुद्धी ते कोणातेही न पुसता तामसी जाणावे पांडुसुता रात्री काय धर्माता साच करावे एवं बुद्धीचे भेद तिनी तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता याची बुद्धिवृत्ती निष्ठंकिली कर्म जाती खांदू मांडीजे धृती त्रिविधा जया ते धृतीचे विभागो तिनी यथा लिंग सांगितली चांग अवधान दे धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी हे पार्था योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ते सात्विक धैर्य होय तरी उदेलिया दिन करू चोरीशी थोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साठू वाजिनलिया निटो अंगेशी बोभाटू सांडिते मेघ का अगस्त्याचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पाऊ उचलिला मद सुख न ठेविता खाला गाजवणे पुढा झाला जरी तैसा जो धीरू उठल्यान्तरू मनादिके व्यापारू सांडिते उभे इंद्रिया विषयांची गाठी अपैसया सुटती किरीटे मना मायेचा पोटी रिगती दाये अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवांची पेंडी बांधोनी घाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी ही मागिले कडे उगीच बैसे ऐशे धैर्य राजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टाची संभाषणे सांडवी जती मग आगवीची सडी ध्यानाचा तुला मडी कोंडी जती निरवडी योगाचे परे परमात्मया चक्रवर्ती उगानी ते जव हाते तव लांचून घेता धृती धरी जती जिया ते गा धृती येथे
सात्विक हे निरुते ऐक अर्जुना ते श्रीकांतो म्हणे. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. आणि हे कुंतीपुत्रा अर्जुना, ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ व काम याचे अवलंबन करतो ते प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारे धैर्य राजस होय. आणि होऊन या शरीरे स्वर्ग संसाराचा दोई घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपाये तो मनोरथांचा सागरी धर्मार्थ कामांचा तारो आवरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य जे कर्म भांडवला स्वीय तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साई जया धृती ते गा धृती राजस पार्था येथ पर्यच आता एक तामस तिसरी जे यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुच्यन्ते दुर्मेधा धृतिस्सा तामसी मता. दुर्बुद्ध मनुष्य ज्याच्या योगाने निद्रा भय शोक खेद आणि मद ही सोडित नाही त्याला तामस धैर्य म्हणतात. तरे सर्वाधमे गुणे जयाचे कारूपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृत आणि हिनू तया ही गुणत्वाचा मानू परीन म्हणजे पुण्यजनू राक्षसू काही पय ग्रहा माझी इंगळू तया ते मनिते मंगळो तैसा तमी धसाळू गुण शब्दो हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवनी सुबटा उभारिला अंगवठा जया नराचा तो आळसू सुनियाशे काके म्हणून निद्रे कई न मुके पापे पोषिता दुःखे न सांडीजे जेवे आणि देह मानाची आवडे सदा भय तया ते न सांडे विसंबू न शके धोंडी काठिन्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतज्ञ जैसे आणि असंतोष जीवेशी धरोनी ठेला रणेशे म्हणून मैत्री तेनेशी विषादे केले लसनातेन सांडी गंधी का आपत्यशिळा ते व्याधी तैशी केली मरणावधी विषादी तया आणि वैसा वित्त कामू यांचा वाढवे संभ्रमू मनोनी मध्ये आश्रमू तुची केला आगीतेन सांडी तापो सळाते जातीचा सापो का जगाचा वैरी वाशिपू अखंड जैसा ना तरी शरीराते काळू न विसंबे कवने वेळो तैसा ती आढळू तामसी मृदू एवं पाचही हे निद्राधिक तामसाचा ठाई देव दोख जिया धृती देख धरिले आहाती ते गा धृती नावे तामसी येथ हे जाणावे मणितले तेने देवे जगाचे ने एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चय आधी तो धृती आसिद्धी नेजो जेथ सूर्य मार्गू गोचरू होय आणि तो चालती किरपाये परिचालने ते आहे धैर्य जीवी तेशी बुद्धी कर्मा ते दावी ते करण सामग्री निपजवी परी निपजावया होवावी धीरता ये ते गा तुझ प्रती सांगितली त्रिविधी धृती या कर्मत्रया निष्पत्ती
ती झाल्या मग एथ फळ जे एक निपजे सुख जया ते म्हणजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे तरे फळ रूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली परी चोखी ते कैसी सांगे पै घेऊ जाता बोल बघे कानीचे ही लागे हातीचा मळू म्हणून जयाचे नि अव्यरे अवधानही होय बाहिरे तेने आये कहो अंतरे जीवाचे निजीवे ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्तावो मांडला तो निर्वाहो निरूपितसे सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति हे भरत श्रेष्ठा आता 3 प्रकारचे सुख माझ्यापासून ऐक ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या म्हणजे जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो त्याला सुख म्हणतात मने सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिले ते प्राज्ञा ऐकाता तरी सुख ते गा किरीटे दाविजेल तुझ तिथे जे आत्मयाची भेटी जीवाशी होय परे मात्रेचे निमापे दिव्य औषध जैसे खेपे का कथिलाचे की जे रूपे रस भावनी नाना लवणाचे जळू होवावया दोन्ही 4 वेळू देवोनी सांडी जती ढाळू तोयाचे येवी तेवे झाले नि सुखलेशे जीव भाविले अभ्यासे जीवपणाचे नाशे दुःख जेथे ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक रूप आता यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धी प्रसादजम जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताप्रमाणे जे आत्मबुद्धी प्रसादाने म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी नाहीशी झाली असता उत्पन्न होणाऱ्या प्रसन्नतेपासून उत्पन्न होते त्या सुखास सात्विक सुख म्हणतात आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवशिया जीवी आगा स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे ते असो दीपाची सिद्धे अवघड धू आधी नातरी तो औषधी जिभेचा ठाव तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतेत मिळावा यमदमांचा देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐशे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढितोची विवेक श्रवणे अति त्राशे जेत व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांचे शुशुन्मेचे नितोंडे गिळीजे प्राणा पानाचे लोंडे बोहनी येशी चिके वडे भारी येथ जेथ जे सारसाई बिघडता होय उवाहुनी वस काढिता नवे फनंगू दबडिता भानयावरुनी पै माये पुढोनी बाळक काळे नेताजे एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होय ते वीर विराग साती ऐसा जया सुखाचा आरंभो
दावे काठिन्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभो अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवे गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजे ते पै कोलिताही कोपे ऐशे द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते ते वैराग्याधिक तैसे पिकली आत्मप्रकाशे मग वैराग्येशी ही नाशी अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैशी आत्मा मिनल्या बुद्धी तैशी अद्वयानंदाची आपशी खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामी वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृत्वोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम् विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे आणि विषयेंद्रिया मिळू होता धनजया जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो कारिनावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिबीपाशी केळे गोड साखरेशी का बचनागाची जैशी मुहूर्ता पहिले सवचुराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लागवियाचे विचित्र विनोदते तैसे विषेंद्रिय दोखे जे सुख जीवाते पोखे मग उपडिला खडके हंसू जैसा तैशी जुडी आघवी वाटे जीविताचा ठाऊ फिटे सुकृताची आई सुटे धनाची गाठी आणि भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीचाची घाई लोळावी उरे ऐशे आपत्ती जे सुख ऐहिके परिणमे देख परत्री की रविख होऊन परते जे इंद्रिय जाता लळा दिदलिया धर्माचा मळा जाळूनी भोगिजे सोळा विषयांचा जेथ तेथ पातकी बांधिती थावो ते नरकी देते ठावो जेने सुखे हा पावो परत्री ऐसा पैनामी विषमभुरे परी मारून यांते खरे तैसे आधी जे गोडिरे अंती कडू पार्था ते सुख साचे वळले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे अंग कै यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मन निद्रालस्या प्रमादोत्थं तत्तामस मुदा हृतम आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह पाडणारे निद्रा आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात आणि अपेयाचे निपाने आखाद्याचे निभोजने स्वैरश्री सन्निधाने होय जे सुख का पुढीलाचे निमारे ना तरी परस्वाप हारे जे सुख अवतरे भाटांचा बोली जे आलस्यावरी पोखिजे नित्रे माझी जे देखिजे जयाचा अध्यंती भुलिजे आपुली वाट ते गा सुख पार्था तामस जान सर्वता ही बहून सांगेची
जे कथा असंभावे हे. ऐशे कर्म भेदे मुदले फळ सुखही त्रिजा झाले ते हे. यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्म कर्मफळ हे त्रिपुटी एकी केवळ वाचोनी काहीचे नसे स्थूळ सूक्ष्मीये. आणि हे तव त्रिपुटी ते गुणी किरीटी गुंपिली असे पटी तांतुमी जैशी. न तदस्ति पृथ्व्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः शास्त्रीभिर्गुणैः. या प्रकृतीजन्य 3 गुणापासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवामध्ये नाही. मनोने प्रकृतीचा लोके न बांधिजे ये सत्वादिके तैशी स्वर्गी ना मृत्युलोकी आती वस्तू. कैचा लोवे विन कांबळा मातीये विन मोदळा का जळे विन कल्लोळा होणी आहे. तैसे न होणी गुणाची सृष्टीच्या रचना रुचे. ऐसे नाही जगासाचे प्राणी जात. या लागी हे सकळ तीही गुणांचे जे केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. गुणी देवा त्रयी लाविले गुणी लोकी त्रिकुटी पाडिली. चतुर्वर्णा घातली सिनानी उळगे. ब्राह्मण क्षत्रिय विषां शूद्राणांच परंतप. कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे शत्रुतापना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांची कर्मे स्वभाव सिद्ध गुणांच्या युगाने विभागलेली आहेत. त्याचे 4 वर्ण पुससे जरे कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाचाचे मानिजे मानी. जेते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. 4था शूद्रू जो धनंजया वेदी लागू केर नाही तया. तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची. ते वृत्तीच्या जवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्रैकी देखा 4था झाला. जैसा फुलाची निसांगाते तांतू तुरंबिजे श्रीमंते. तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुते. ऐसे शिगा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपथा यांची रूपा. जी गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूचे कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती. जे आत्म प्रकृतीचा ही गुणी सत्वादिके ती कर्मे 4ठाई वाटिले वर्णा. जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्य मार्ग पांतिका. नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. तैशी प्रकृतीचा गुणी जया कर्माची वेलावणी केली आहे वर्णी 4. तेथ सत्वे आपलांगी समीन निमीन भागे. दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक. रजची तम भेषक तेथ शूद्र ते गा. ऐसा एकाची प्राणी वृंदा भेदू चतुर्वर्ण धा. गुणीची प्रबुद्धा केला जाण. मग आपले ठेविले जैसे आयतेची दीपे दिसे. गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेचे आता कोण कोण वर्णवेताचे लक्षण. हे सांगू ऐक श्रवण.
सौभाग्यनिधी शमो दमस्तपः शौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् शम दम तप शुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मी आहे. तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपला हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैशी तयायसा बुद्धीचा उपरमो तया नाम मनिपे शमो तो गुणगा उपक्रमो जया कर्माचा आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटवोनी विधीचे निदंडे निधीजे अधर्माकडे कहीची जावो तो पैगा क्षमा वीरजा दमगुण तेथ तुझा आणि स्वधर्माची आवजा जिने जे का तेवीचे सटवीचे राते न विसंबिजे जीवी वाते तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप आणि शौच ही निष्पाप विविध जेथ मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐशे बाह्य जियाले साजिरे जे का तया नाव शौच पार्था तो कर्मी गुणाचे चौथा आणि पृथ्वीच्या परी सर्वथा सर्व जे साने ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्वरा माझी स्वावा पंचमू जैसा आणि वाकडेनी ओघेशी गंगा वाही उजूची जैसे का पुठी वळला उशी गोडी जेवी तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा ते आर्जव गासावा जेथीचा गुण आणि पाणी प्रयत्ने माळे अखंड जचे झाडामुळे परी ते आघवेची फळे जाणे जीवी तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरूचे एक पावने हे पुढे जे का जाणणे ते येत ज्ञान ते का कर्मी जे सात्वा गुण होय आणि विज्ञान हे पाये एवं रूप तरी सत्वशुद्धीचे वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेने कर्म ते साच यवम नवही समाधिक गुण जेथ निर्दोष ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारू न फेडीतले दिन करू प्रकाश जैसा नाना चांपा चांपोळी पूजिला चंद्रचंद्रिका धवळला का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जीवी तेवी नवगुण टिकलग लेने ब्राह्मणाचे अव्यंग कहीचे न संडी अंग ब्राह्मणाचे आता उचित ते क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगू ऐक प्रज्ञेच्या बरोबरी शौर्यं तेजो धृते द्राक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमेश्वर भावश्च
क्षात्रं कर्म स्वभावजम. शौर्य तेज म्हणजे पाणीदारपणा, धैर्य दक्षता, युद्धामध्ये परान्मुख न होणे, दातृत्व आणि ईश्वर भाव, आश्रितांचे पालन पोषण व नियमन ही क्षत्रियांची स्वभावज कर्मे आहेत. तरे भानु हा तेजे नापेक्षे जेवे विरजे, काशी हे न पाहिजे जावळ्या. ऐसा स्वयंबजो जीवे लाठो, सावाई वेन भटो. ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण, आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे. ना तो तरी न लोपे सचंद्री तैशेनी आपुले प्रौढी गुणे, जगाशी विस्मय देणे. आपण तरी न क्षोभणे कायशे नाही, ते प्रागल्भ्य रूप तेजा. जे कर्मे गुण तुझा, आणि धीरू तो तिजा जेतीचा गुण. वरे पडली आकाशो बुद्धीचे डोळे, माणस झाके नाते परियस धैर्य जेते. आणि पाणी हो भलते तुके, परिते जिनोने पद्म फाके. का आकाश उंची अजिंके, आवडे तया तेवी विविधावस्था. पातल्या जिनोनी पार्था, प्रज्ञा फळतयार्था. वेज देणे जे ते दक्षत्वगा चोख, जेथ चौथा गुण देख. आणि झुंजा लौकिक तो पाचवा गुण. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा. माहे वनी प्रयत्नीशी, चूक विजे शेजे जैसी. रिपो पाठीने दिजे तैशी, समरांगणी. हा क्षत्रियाचा आचारी, पाचवा गुणेंदू अवधारी. चौपुरुषाची श्री भक्ती जैशी, आणि झालीनी फुले फळे शाखिया जैशी. मोकळे का उदार परिमळे पद्मागुरु, नाना आवडीचे निमापे. चांदीने भलतेने घेपे, पुढीलांचे निसंकल्पे तैसे जे देणे. ते उमपगा दान, जेथ सहावे गुणरत्न. आणि आज्ञेय कायतन होणे जे का. पोषोनी अवयव आपुले, करविजते मानविले. तेवी पालने लोभविले, जगचे भोगणे. तया नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठावो. तो गुणा माझे रावो सातवा जेथ. ऐशे जे शौर्याधिके, हे सात गुण विशेखे. अलंकृत सप्त रुखी आकाश जैसे. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जगे पवित्र. ते सहज जान क्षात्र क्षत्रियाचे. नाना क्षत्रिय नवे नरू, तो सत्व सोनयाचा मेरू. म्हणून गुण स्वर्गाधारू साताया. ना तरे सप्तगुणार्णवे, परिवारले बरवे. हे क्रिया नवे पृथ्वी भोगितसे तो. का गुणाचे साताही वोगी, हे क्रिया ते गंगा जगे. तया मोददेचा अंगी, विलसे जैशी. कुंडले कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.